सलामी जोडी मैदानामध्ये पाठवायचे आहे. पहिलं चेंडू डिलिव्हरी केल्यानंतर टाइम नोट केला जाईल. टाइमवर देखील ऑन असणार आहे. सलामी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय या फ्युचर कोण संघाकडून हेमंत कराल विथ कुमार म्हात्रे ही सर्व जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज जबरदस्त गोरसी चषकामधील प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आपण पाहतोय कुलदीप थले. यावेळी केवळ चेंडूला दिशा दिली आपण पाहतोय शॉर्ट पॉइंट रिझन मध्ये एका धावीसाठी. एका धावने अकाउंट ओपन होतं या फ्युचर कोण संघाचं हेमंत कराल ऑफ दी मार्क. 11 1 मिनिटांनी पहिला चेंडू डिलिव्हर केला गेलेला आहे. टायमर ऑन आहे आपण पाहतोय. आणि आपली जी 4 षटक आहेत ती 20 मिनिटांमध्ये पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. अन्यथा जास्त वेळ आपण जर खर्च करता तर शेवटच्या षटकामध्ये एक आपल्याला एक्स्ट्रा प्लेअर 30 संघामध्ये ठेवावं लागेल. कारण 12 मॅन देखील आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आहेत. ते देखील टाइम पाहत आहेत. इथे समोर खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू जातोय या पॉइंट रिझल्ट मध्ये बॅकपॉट शॉर्ट पॉइंटला चेंडू अडवला जातोय. कुमार मात्रे देखील सिंगल स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. संघाची धावसंख्या पोहोचते 2 ओव्हर. आपण सामना पद्धती अश्विचर कोण विपक्ष दिशान पाटील फॅमिली फसोया 7080 जे कवर वेल या दोन संघामध्ये. जंत्राचा ग्रुप खारबा आयोजित जिल्हा प्रमुख चषक 2026 आज दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधील दुसरा सामना सध्या सुरू आहे. इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जातोय. स्क्वेअरच्या वरून सीमा पार करारा फटका पण मध्ये हेमंत करालच्या बॅट मधून. कोण आपण बघतोय हेमंत कराली याच्या बॅट मधून पहिला हिट षटकार पाहायला मिळतो आणि षटकांनी सगळ्यात धावसंख्या वेगाने पोहोचते ती 8 वर. बॅकला जाऊन हा फटका केलेला आहे. डाऊन दी ग्राउंड क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते स्ट्रेट लॉंग रिझर्व मध्ये. खरं तर वाईड ऑफ लॉंग रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता मात्र स्ट्रेट लॉंग रिझर्व मध्ये येऊन त्यांनी चेंडू अडवलेला आहे. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ती 9 वर. कुलदीप थले बॉलिंग ट्रॅकवर राटा मोर्द स्टंप. इथे पूल केलेल्या चेंडूला फुलचा फटका मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज आहे. त्याला बीट करून चेंडू निघून जातोय सीमा पार. कुमारच्या बॅट होतो चौकार.
धावसंख्या 13. इथे या समोर खेळल्या 20 मध्ये क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे, मात्र हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार लॉंग रिझर्व मधून. हा सलगचा दुसरा चौकार. धावसंख्या 17. P1चं पहिलं षटक समाप्त झालंय. P1च्या पहिल्या षटकात समाप्त झालं. कुलदीप थलीस आपण बघितलं होतं P1चं पहिलं षटक चालताना ज्याने या 17 धावा आपल्या या षटकामध्ये खर्च केलेले आहेत. सफलतेला अर्जित करता आलेले नाही. शिवचोरबा कोण संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते बिनबाद 17. चांगली सुरुवात शिवचोरबा कोण संघाच्या दोन्ही सलामीच्या फलंदाजाने केलेले आहे. आणि आता मध्ये दुसरं षटक घेऊन येतोय वेली संघाकडून P2चं अनिकेत पाटील. खड्डू डॉन या नावाने फेमस आहे. आणि VPL अर्थात वेली प्रीमियर लीग स्पर्धा जी संपन्न झाली होती त्या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक अनिकेत पाटील यांनी पटकावलं होतं. विथ बॅट विथ बॉल चांगली कामगिरी अनिकेत पाटील याची पाहायला मिळाली होती. पहिल्या षटकासाठी बरोबर 5 मिनिटं वेळ खर्च केला गेला आहे, मात्र दुसरं षटक देखील आपल्याला 5 मिनिटांमध्ये पूर्ण करायचं आहे. अनिकेत पाटील इथे जोरदार अपील, मात्र पंच संमत नाहीत. निर्धाव चेंडूने सुरुवात करताना आपण पाहतोय गोलंदाज अनिकेत पाटील. आजच्या दिवसामध्ये दुसरा सामना आपण पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ P2चं दुसरं षटक घातलं गोलंदाज अनिकेत पाटील. तर सामनाकडे फलंदाज हेमंत कराले. बॅकफुला जाऊन फटका केला अगदी इनफिल्डच्या वरून कव्हरच्या डोक्यावरून चेंडू निघून जाले. डीप कव्हरेजर मधून सीमा पार धाव मिळतील 4 चौकार. चांगली सुरुवात आपण बघतोय दोन्ही सलामी रन कडून. हेमंत करायला एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला कुमार म्हात्रे. इथे हुक केलेल्या चेंडूला हुकचा फटका. लॉंग लेग रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल आणि निघून देखील जाईल सीमा पार. आणखीन एक चौकार. इथे मात्र सरळ बॅटने फटका केलेला आहे. हॅन्डसम चेंडू निघून जातोय सीमा पार. डाऊन दी ग्राउंड षटकार. कोणगावचा हिटमॅन सध्या चांगली हिटिंग करताना आणि वैयक्तिक 22 धावसंख्येवर फलंदाजी करतोय, ज्यामध्ये 2 षटकार 2 चौकारांचा देखील समावेश आहे. धावसंख्या वेगाने वाढताना आपण पाहतोय. धावा होत नाही तर धावा जणू काही वाद आहेत. 31 धावा आपल्याकडे पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक अनिकेत पाटील, मात्र हे षटक महागडं खर्चिक पाहायला मिळते.
इथे मात्र पलटी शॉट आणि हा चेंडू निघून जातो पॉइंट रिझन मधून सीमा पार 6 धावांसाठी षटकार. त्यानंतर सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार. चौकार षटकामध्ये या षटकामध्ये डील करताना आपण बघूया हेमंत करायला या फलंदाज चौकार षटकांची भाषा बोलायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. अनिकेत पाटील याचं या मागणं षटक आपण पाहतोय. इथून वापसी करावी लागेल अनिकेत पाटील याला. नंतरचा खारबा संघ जे खेळाडूंना विनंती असेल की आपण सीमारेषे लगत रांगेमध्ये सीमारेषे बाहेर राहायचं आहे. आणि यावेळी हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार. सलगचा हा तिसरा षटकार. 3 ठोक डाले. धावसंख्या वेगाने वाढताना आपण पाहतोय या पोचते ती 43 वर. दोन षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटके समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 43 आणि पॅनल्टीच्या 2 धावा देखील आता मध्ये कोण संघाच्या धावपळीमध्ये ऍड केल्या जातात. सुधारित धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 45 धावा. दोन धावा ऍड केल्यानंतर कोण संघाची धावसंख्या स्कोरवर पोहोचलेली ती 45 वर. कुलदीप थाले कंटिन्यू आपण पाहतोय ज्याने पहिले षटकात आलं होतं त्याचं षटक देखील मागणं ठरलं होतं. मात्र पुन्हा एकदा संघनायकाने त्याच्यावर विश्वास दाखवलेला आहे. कुलदीप थाले बॉलिंग ट्रॅकवर आणि त्याचा सामनावीर फलंदाज कुमार मात्रे. स्विंग अँड मिस चांगला चेंडू अगदी समोरून वळवताना हा चेंडू पाहायला मिळतोय कुलदीप थाले. निर्धाव चेंडूने या षटकाची सुरुवात करताना आणि अशा प्रकारे चेंडू आता हाताळावे लागतील कारण धावसंख्या वेगाने वाढताना पाहायला मिळते. धावसंख्येवर लगाम ब्रेक लावावा लागेल विले संघाचे गोलंदाजांना. एजन गॉन विकेटचं पतन. पहिला फलंदाज बाद होताना शिवचर्वा कोण संघाचा कुमार म्हात्रेच्या रूपाने. चोवीसवी स्पर्धा पाहतोय. त्यानंतर 25वी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल डीएनएस स्वरूपामध्ये 100 ग्रुप्स आयोजित पिंपळनेर या मैदानावर दिवस रात्र स्पर्धा आपण पाहणार आहोत. इथे मात्र दिशेमध्ये भरकटाना गोलंदाज आणि 26वी स्पर्धा आपण पाहणार आहोत. त्यानंतर कोण या मैदानावर शिवचर्वा कोण आयोजित त्या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. 19 फेब्रुवारीपासून त्या स्पर्धेला सुरुवात होईल. इथे केवळ चेंडूला दिशा दिली आपण पाहतोय. मध्ये शतरक्षक डीप मध्ये येऊन चेंडू फील करेल तो पण एक धावेने स्ट्राईक रोटेट करतो फलंदाज आणि सिंगलने संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल होताना.
इथे मात्र गुडघ्यावर बसून फटका खेळलेला आहे, घुटना टेक और सिक्सर देख चेंडू निघून जाते मिडविकेटच्या वरून सीमा पार षटकार. धावसंख्येवर पोहोचताना आपण बघतोय हिटमॅन कोणगावचा हेमंत कराले सलग 4 चेंडूमध्ये 4 षटकार देखील त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आलेले आहेत. कट करण्याचा प्रयत्न इथे मात्र पंच आमच्याकडे वळतात, इशारा करतात वाईट आव्हान तर वाईट चेंडूमध्ये. धावसंख्येमध्ये या आव्हान तर द्यावीची भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 54 वर. आणि इथं मात्र फिल्डिंग साईडने नक्कीच पंचांच्या डिसिजनला चॅलेंज केलेलं आहे. फिल्डिंग रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच तिसऱ्या पंचांना अडचण निर्माण झाले, कारण चेंडू डिलिव्हर केल्यानंतर गोलंदाज समोर येत आहे आणि ऑनफिल्ड पंचाचा निर्णय कायम असणार आहे. इथे मात्र बॅकफोल जाऊन चेंडूला भिरकावून दिलेला आहे, चेंडू निघून जातो लॉंग लेगच्या वरून सीमा पार आणखीन एक षटकार. सलग 5 चेंडूमध्ये 5 षटकार इथे मात्र पाहायला मिळतात. हेमंत करालेच्या बॅटमधून यंदाच्या कामामध्ये केतन पाटील एकमेव असा गोलंदाज फलंदाज आहे ज्यांनी सलग 5 चेंडूमध्ये 5 षटकार सलग 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम केलेला आहे. आणि मात्र ती विक्रमाची बरोबरी करेल का हेमंत कराले? वैयक्तिक 46 धावसंख्येवर देखील फलंदाजी तो करत आहे. अर्धशतक देखील झलकवण्याची संधी त्याच्याकडे आहे. इथे मात्र आपण पाहतोय ती बरोबरी करू शकला नाही, चेंडू निघून जातो विकेटकीपरच्या हातामध्ये. आणि अशा प्रकारे या तिसऱ्या षटकाची देखील समाप्ती. 3 षटकाची समाप्तीनंतर शिवचोरबा कोण संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 60 धावा. यंदाच्या अंगाचा विचार करता यंदाच्या अंगामध्ये सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम याच मैदानावर आपल्याला पाहायला मिळाला. गावदेव वेले संघाचे नावे ज्यांनी या 5 षटकांमध्ये तब्बल 90 धावा करून काढल्या होत्या. 98 धावा करून काढल्या होत्या. 98 धावांचा विक्रम त्यांनी कालच नोंदवला होता. आणि ते शिवचोरबा कोण संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 60 धावा. यंदा जगामध्ये सर्वोच्च भागीदारीचा विक्रम जो नोंदवला गेलेला आहे तो विक्रम जयकवरे वेले संघाची भावेश पाटील आणि कुलदीप थले यांच्या नावे ज्याने तब्बल 90 धावांची पार्टनरशिप केली होती. आणि काल तो विक्रम थोडक्यात बचावला, कारण भावेश थले आणि विजेंद्र पाटील यांनी 89 धावांची भागीदारी केली होती. म्हणजे दुसऱ्या क्रमांकाची भागीदारी ते देखील वेलेच गावच्या संघाच्या नावे आपल्याला पाहायला मिळते. तीन षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 60 आणि या 3 षटकांसाठी बरोबर वेल देखील खर्च केला गेला आहे. सुजल मात्र येतो आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर. माफ करा, आपण पाहतोय 1 मिनिट एक्स्ट्रा खर्च केलेला आहे, म्हणजे हे षटक 4 मिनिटांमध्ये पूर्ण करावं लागेल सुजल मात्र याला. इथे मिडल ऑफ द बॅट चेंडू घेताला आणि चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. कुठल्या प्रकारची धाव नाही, धावसंख्या स्थिर आहे. धावफलक 60. चौथं षटक मार्गस्थ सुजल मात्रे चौथं षटकासाठी आलेलं आहे. तर सुजल मात्रे याचा सामना करतोय फलंदाज मंगेश पाटील. विकोली शतरक्षण डीपमध्ये शतरक्षक तैनात केले गेले आहेत. इथे मात्र कडचा वापर चांगला चेंडू पाहायला मिळतोय, सरळ निघून जातोय पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये. बॅक टू बॅक दुसरा चेंडू देखील निर्धाव हाताळताना गोलंदाज सुजल मात्रे.
सुजल मात्रे पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज मंगेश पाटील. यावेळी मिस टाइम फटका आहे. स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचतोय या डाऊन द बॉल आणि या कॉट अँड बॉलच्या रूपाने फलंदाज बाद होताना मंगेश पाटीलला दुसरा हादरा शिवचरुबा कोण या संघाला. संघामधून सेकंड इनिंगमध्ये आपण हर्षल मात्रे याला गोलंदाजी करताना पाहणार आहोत. आणि ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा जर विचार केला तर 3 असे गोलंदाज आहेत ज्या गोलंदाजाने एका स्पर्धेमध्ये 2 विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केलेला आहे. शिलोमता वर्ल्ड संघाचा अतिश बांबरे, भक्तिधाम डोंगे संघाचा तुषार पाटील आणि शिवचर्बा कोण संघाचा हर्षल मात्रे असे 3 गोलंदाज आहेत जिने एका स्पर्धेमध्ये प्रत्येकी 2-2 विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केलेला आहे. तो विक्रम करणारा गोलंदाज सेकंड इनिंगमध्ये हर्षल मात्रे आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. न्यू बॅटर संतोष दराडे आता मात्र मैदानामध्ये एंटर होताना आपण बघूया. एक्सपिरियन्स कम्पेनर आहे, खूप मोठा अनुभव संतोष दराडेकडे. कोण संघामधील सर्वात अनुभव असा फलंदाज सध्या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. इथे मात्र त्याचं स्वागत आहे यार्कर लेनच्या चेंडूने केलेल्या वाईट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतोय. खोलून टप्प्याचा चेंडू आणि या फलंदाजाला देखील पूर्णपणे खोलून ठेवताना गोलंदाज सुजल मात्रे. कालच्या दिवसामध्ये आपण ट्रिपल विकेट मेडन षटक हाताळताना गोलंदाजाला पाहिलं होतं. आणि इथे मात्र आपण पाहतोय आतापर्यंत सुजल मात्रे यांनी देखील कुठल्या प्रकारचे धाव खर्च केले नाही की सफलता अर्जित केलेली आहे. मिस टाइम फटका, चेंडू हवेमध्ये मात्र झेल होण्यासारखे संभावना नाही. दोन्ही या क्षेत्रक्षाच्या मध्ये चेंडू पडतोय. तो एका धावेने अखेर संतोष दराडे या स्वतःचा अकाउंट ओपन करताना आणि कोण संघाची धावसंख्या पोहोचते ते 61 वर 61. चौथं षटक मार्गस्थ आहे. चौथं षटक हाताळताल गोलंदाज सुजल मात्रे. कुलदीप थले याने आपला स्पेल पूर्ण केले 2 षटकामध्ये. तो खूप खर्चिक ठरलेला आहे. एक सफलता जरी अर्जित केली असली तर मात्र पहिल्या षटकामध्ये 17 आणि त्यानंतर षटकामध्ये त्यांनी 15 धाव खर्च केलेले आहेत. मात्र हे षटक चांगलं पाहायला मिळते सुजल मात्रे याचं, कारण आतापर्यंत 5 चेंडूमध्ये फक्त एकच धाव खर्च करताना सुजल मात्रे पाहायला मिळालेलं आहे. इथे मात्र जोरदार अपील. चार षटकांची समाप्ती. सुजल म्हात्रे याचं षटक आपण जर बघितलं तर फक्त एकच धाव त्यांनी खर्च केलेले आहे आणि विकेट देखील प्राप्त केलेलं आहे. चांगले षटक त्याचं पाहायला मिळालेलं आहे. 4 षटकांची समाप्ती झालेली आहे. 4 षटकांची समाप्तीनंतर शिवचरुबा कोण संघाची धावसंख्या 61 आणि आता मध्ये शेवटचे षटक मार्गस्थ होईल. आणि 4 षटके बरोबर वेळेमध्ये पूर्ण केलेले आहेत. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळाले या सामन्यात विजय संघ विपक्ष जांत्राचा खारभाव, त्यानंतर अजयपचन गोडसे विरुद्ध अप्पलयन भरोडे आणि त्यानंतर पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल सोनेकबंद मालोडी बी विपक्ष जरीमरी अलिमगर बी या 2 संघामध्ये. धावसंख्या 61. 60 धावा झाल्यानंतर या षटकामध्ये फक्त एकच धाव खर्च केलेले आहे.
इथे मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा होतोय. खराब सुरुवात करताना आपण पाहतो गोलंदाज आणि इथे मात्र पंचांकडून फ्रीटचा देखील इशारा आलेला आहे. शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज वेले संघाकडून सुमित पाटील बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. सुमित पाटील याच्या नावे देखील विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम आहे यंदाच्या जगामध्ये सुमित पाटील. त्यानंतर आपण बघितलं तर कुलदीप थले याने देखील विकेट हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. आणि पृथ्वी पाटील याच्या नावे देखील विकेट हॅट्रिकचा विक्रम आहे. यावेळी समोर केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक दूर आहे. अडवण्याचा प्रयत्न चांगला, नक्कीच आपल्या संघासाठी धावा सेव्ह करताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. चेतन पाटील चांगले क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. धावसंख्या 63, 63. सिक्स्टी थ्री 63 धावा शेवटच्या षटकाचा खेळ सुरू असताना इथे मात्र चेंडूला फेरकावून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक त्याच्या डोक्यावर चेंडू निघून जाईल सीमा पार. मस्तपैकी दस्तक वाईड ऑफ लॉंग रिझर्व मधून षटकाराने 50 धावा देखील पूर्ण होताना आपण पाहतोय. सॉरी आपण पाहतोय हेमंत करायला अर्धशतक झलकवताना. आरके बिल्डर्स मानकुली संघाचा ट्रम्प कार्ड बॅटर हुकुमी फलंदाज आतिश मालियाचा हा सन्मान इथे केला जात आहे. सुमित पाटीलचं षटक पूर्ण करण्यासाठी कुलमॅन भावेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. इथे मात्र पंचांनी तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे. चेंडू ॲक्च्युली कुठे पीच झालेला आहे ही पंचांना पाहायचं आहे.
भावेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर पण बघतो यंदाच्या जगामधील सर्वोच्च भागीदारीचा विक्रम देखील भावेश पाटील आणि कुलदीप थले यांच्या नावे, ज्याने या भरोडी चषकामध्ये तब्बल 90 धावांची पार्टनरशिप केली होती. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर गोलंदाज मध्ये येत आहे आणि आता मात्र ऑनफिल्ड पंचाचे निर्णय कायम असणार आहे. पाहूया ऑनफिल्ड पंच काय निर्णय देत आहेत. इंडिया जंगामध्ये सर्वोच्च भागीदारी आपण पाहतोय भावेश पाटील आणि कुलदीप थले यांच्या नावे 90. त्यानंतर 89 धावांची भागीदारी भावेश थले आणि विजेंद्र पाटील. त्यानंतर 86 धावांची भागीदारी पंचांचा इशारा वाईटचा येतोय करण पाटील आणि सिद्धेश पाटील यांच्या नावे. त्यानंतर 80 धावांची भागीदारीचा विक्रम आपण बघितलं तर कौशल पाटील आणि यतीन मडवी यांच्या नावे. फोर्स केला चिनूला फुल स्ट्रोक. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक चिनू निघून जाईल सीमा पार. वाईड ऑफ लॉंग अंचवरून हा षटकार. चालला जातोय. इथे कार्पेटचे सारे चेंडू मिड मध्ये ट्रॅव्हल होते. एक धाव पूर्ण दुसरी धावेचा प्रयत्न केला जातोय आणि त्या मात्र दुसरी धाव घेताना पाहू काय घडले, कारण स्कोलेकचे पंच भाऊ पाटील सरांनी रनआउटसाठी देखील तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे. निकलेश भजागे सरांना खूप बिजी ठेवलेलं आहे ऑनफिल्ड पंचाने. चौथ्यांदा आपण पाहतोय निकलेश भजागे सर कंट्रोल रूम मध्ये आहेत. दुसऱ्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण केले जाते. विजय पाटील आणि त्यांची ऑफिशियल टीम ही स्पर्धा कव्हर करत आहेत. सुखरू आपल्या क्रीजमध्ये पोहोचलेले आहे, म्हणजे ही धाव देखील पूर्ण आहे. तर अशा प्रकारे 2 धावा. तर अशा प्रकारे आपण बघतोय धावसंख्या झाली ती 84 आणि 85 धावांचं लक्ष्य इथे मध्ये दिशान पाटील फॅम टीम पसोय 7080 जे खबर वेले संघासमोर शिवचरप्पा कोणचा संघाने उभा केलेलं आहे. आणि आव्हानाचं पाठला कशा प्रकारे केलं जाईल, काय घडेल आणि काय बिघडेल याचं धावतं वर्णन धावतं समालोचन कक्षामधून करण्यासाठी विनंती करेन आमचे सहकारी समालोचक माझे सहकारी समालोचक आपण पाहतोय संदीप गावण सर. थँक्यू थँक्यू सो मच शोभाजी धुमाळ. दुसऱ्या इनिंगला आता सुरुवात होतोय आणि 2 बॅटर लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. फिल्डिंग सुद्धा लगेचच लावून घ्या. एक छोटासा ब्रेक घेऊया. या ब्रेकमध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. कमॉन डीजे.
कालवार येथील मैदानावर आपण बघतोय. खूप सुंदर क्रिकेटची स्पर्धा आहे. कालच्या दिवसामध्ये सुपर 4 मध्ये जाणारा संघ बघितला, म्हणजे आज तो संघ इथे सेमीफायनलचा मॅच खेळण्याकरता सज्ज राहतील. आणि तो संघ होता देवानंद थळे साहेब प्रतिष्ठान स्वराज्य एंटरप्राइजेस गावदेवी वेहेळे. आज सुद्धा आता या दुसऱ्या मॅच मध्ये शिवचरोबा कोण विरुद्ध जय कापरोबा वेहेळे हे दोन संघ आमने सामने खेळताना दिसत आहेत. शिवचरोबा कोण संघाच्या बॅटर हेमंत कराळे यांनी नाबाद अशा 63 धाबा आपल्या टीम करता बनवल्या. 8 षटकार आणि 2 खणखणीत चौकाराच्या मदतीनं त्यांनी 63 धाबांची आपलातून खेळी आपल्या टीम करता पेश केलेली आहे. बघूया आपण वेळे टीम बॅटिंग करताना आता दिसेल, कारण पहिल्या इनिंग मध्ये शिवचरोबा कोण संघाने चांगलं बॅटिंग केले. फसुआई 7080 जय कापरोबा वेळे टीम आपल्याला खेळताना दिसेल. 85 धावांचं टार्गेट. 2 बॅटर उतरलेत. स्ट्रायकिंगकडे बॅटर आपण बघतोय, ज्यांच्या नावं आमच्यापर्यंत पोहोचतील. कुलदीप थळे स्ट्रायकिंगकडे आणि भावेश पाटील नॉन स्ट्रायकिंगकडे. पहिलं षटक टाकण्याकरता गोलंदाज मार्गावर गोलंदाज मनोज तयार. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा असतील. या स्पर्धेला पाहण्याकरता सबस्क्राईब करा. UCN ये यूट्यूब वाहिनी कालपासून थेट प्रेक्षेपण करतायत. प्रोप्रायटर विजय पाटील आणि त्यांच्या टीमचं कौतुक करेन मी. धावसंख्या मोठी आहे, त्यामुळे मोठे फटके खेळावेच लागतील कुलदीप या बॅटरला. आता हा ऑन ड्राईव्ह केलाय. ऑर्थोडॉक्स लॉंगर मध्ये शतरक्षक फंबल झाले आणि त्याचा फायदा उचलताना 2 धाव पूर्ण केल्यात कुलदीप या बॅटरने. 2 धावांची त्याने संघाचं खातं उघडलंय. 30 चेंडूंमध्ये 85 धावा बनवावे लागतील, कारण याआधीच 2 धाब्यांची पॅनल्टी सुद्धा लागली. उशिराने इथे रिपोर्टिंग केलं, त्यामुळेच ते पॅनल्टी आपण पाहिली होती. आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमला सुद्धा ताकीद असेल. 4 षटकं टाकण्याकरता तुम्हाला 20 मिनिटं दिलेत. त्या 20 मिनिटांमध्ये तुमचे 4 षटकं टाकून झाली पाहिजेत. पुढचा बॉल लेफ्ट आमचा मारा. ओव्हर पिच बॉल चेंडूला पाठवून दिलाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. 1 नाही 2 नाही 3 नाही, धाव मिळतील 4. शिवसेना जिल्हा प्रमुख चषक चौकार. हे सुद्धा चांगलं स्कोर कार्ड मेंटेन करतायत. चांगले माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. खूप चांगलं काम करत असतानाच आता वळूया. बॅटर सुद्धा चांगलं काम करू लागलेत. लोअर फुलटॉस बॉल होता. सरळ बॅटने खोलून काढला जातोय. लॉंग ऑफचा शतरक्षक पुढे येतोय. थ्रो करण्याआधी 1 धाव बॅटरला मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ते 6 धाबा. 85 धावसंख्येचं टार्गेट आहे. आणि जशी अफलातून खेळी हेमंत कराळे या बॅटरने मैदानाच्या आतमध्ये दाखवली, तशीच खेळी इथे करावी लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला, प्रत्युत्तर देणाऱ्या टीमला. धावसंख्या 7. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 7 धाबा. 1 धाव नुकताच पूर्ण केली. आता स्ट्रायकिंगकडे बॅटर पुन्हा तयार. वजनदार खेळाडू आहेत भावेश पाटील. मनगटाच्या मदतीने फ्लिक करण्याचा इरादा होता. मिडॉनमध्ये चेंडू आलाय. 1 धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 8 धाबा. जसा चेंडू पडेल, धाव जर आली नाही तर मग दबाव वाढत चालेल. अत्यावश्यक धाव गती सुद्धा वाढताना आपल्याला दिसेल. धावसंख्या यावेळेला झाली आहे 8. और पिच बॉल सरळ बॅटचा केलाय वापर. चेंडू करते हवाई सफर. 1 बाउन्स ओव्हर द रोप. मिळतील धाबा 4. चौकार.
च्या आसपास सरासरी मेंटेन करायचे आहे, बनवायचे आहेत प्रत्येक षटका मागे. आणि सध्या पहिले षटक सुरू असताना 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 12 धाबा. 12 विदाउट लॉस. कुलदीप कळत आहेत 2 चौकाराच्या मदतीने 11 बर. भावेश पाटील एका धाव्यानिशी त्याने आपलं अकाउंट ओपन केलं. एक हट्टाकट्टा मजबूत बांधाचे खेळाडू आहेत. गोलंदाज तयार मनोज धानबा. टेनिस क्रिकेटचा अनुभव आता प्रत्येक खेळाडूकडे असतोच. हा चेंडू हवेत आहे. चांगला बॉल होता गुडलेन स्पॉट वरचा. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू जातो सीमा रेषेपार. मिळतील धावा 4. जिल्हा प्रमुख चषक चौकार. पहिल्या इनिंग मध्ये शिवचरोबा कोण टीमने पहिल्या षटकामध्ये 17 धाबा घेतल्या होत्या आणि प्रत्युत्तरादाखल आपण बघतायत फसुवाई 7080 जय कापरोबा वेहळे टीमने 16 धावा बनवल्यात. अजूनही 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉलमध्ये जिंकण्याकरता 69 धाबांची गरज आहे. 24 मध्ये पाहिजेत 69 धाबा. चांगला मॅच बनेल असं वाटतंय. इक्वेशन आणि सिच्युएशन आम्ही तुमच्यापर्यंत ठेवली आहे. वेळ जास्त जर खर्च केला तर मग ते नुकसान तुमचंच होऊ शकतो. 11:37 या दुसऱ्या इनिंगला प्रारंभ झालाय. 5 मिनिटं पहिल्या षटकांकरता आपण खर्च केलेत. 15 मिनिटांचा अवधी आहे. त्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला उर्वरित 3 षटकं टाकून पूर्ण करायचे आहेत. दबाव टाकण्याकरता प्रयत्न केला जातोय. आपल्या खेळाडूंना सूचना दिल्या जात आहेत. कर्णधार आणि यष्टीरक्षक यांची भूमिका फार महत्त्वाची असते. कारण क्रिकेटच्या मैदानामध्ये 80% जबाबदारी फिल्डिंग करत असताना यष्टीरक्षकाची असते आणि 20% जबाबदारी इतर खेळाडूंची असते. इथे जबाबदारी स्वीकारावी लागेल. 100% एफर्ट 100% योगदान प्रत्येक खेळाडूला या खेळपट्टीवर द्यावं लागेल आपल्या टीमसाठी. पॉवर प्लेचं बंधन थोडंसं शिथिल झालंय. 3 खेळाडू तरी सुद्धा 38 सर्कलच्या बाहेर असेल कारण हे दुसरे षटक आहे पॉवर प्लेचं. एक खेळाडू लॉंग ऑन मध्ये, एक खेळाडू मिडविकेट क्षेत्रामध्ये ठेवला गेलाय. गोलंदाज तयार. हर्षलचा हा बॉल हाफ ट्रॅकर बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये चेंडू दणदण करत जातो सीमा रेषेपार. मिळतील धावा 4. शिवसेना जिल्हा प्रमुख चषक चौकार. पहिल्याच बॉलवर चौकार खेचला बॅटर भावेश पाटीलने. धावसंख्या 4 ने पुढे गेली. धावसंख्या 20. थोडासा उसळ घेणारा बॉल. गोलंदाजाची चूक पाहता हुक करण्याचा केला होता इरादा पक्का. ही विकेट घेत गोलंदाज हर्षलने दिलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला धक्का. विकेट डाऊन. पहिला धक्का. 1 गडी बाद. धावसंख्या 20. प्रत्येक खेळाडूकडून अपेक्षा असतं की तो खेळाडू चांगली धावसंख्या उभारेल या खेळपट्टीवर. तसं न घडताना भावेशने 3 चेंडूंचा सामना केला. एका चौकाराच्या मदतीने 5 धाबा करून तो बाद झाला आणि हर्षल मात्र याचा तो शिकार बनताना दिसलाय. 1.2 बॉलची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर लागली आहे ती 20. जिंकण्याकरता 85 धावसंख्येचा लक्ष ठेवलं गेलंय आणि अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी 65 धाबांची आवश्यकता. 65 रन्स रिक्वायर्ड टू विन. 65 धाबांची गरज. एक वॉर्निंग देत आहेत भाऊ पाटील गोलंदाज हर्षल म्हात्रेला कारण अगोदरचा चेंडू थोडासा उसळी घेणारा चेंडू होता. डावकुऱ्या हाताचा बॅटर गेलाय अल्पेश पाटील. लढावं लागेल. स्विंग अँड मिस.
आता गुडलेम तर क्षेत्रामध्ये चेंडूला टाकलाय, टर्न सुद्धा मिळतोय, लेग कटर चेंडू टाकलाय, बॅटर बघत बसलेत. वाईड आणि बेमर करता एक एक DRS दोन्ही टीमला असेल आणि क्रुशियल मोमेंटला पंचांना जर वाटलं तर ते DRS घेऊ शकतायत. धावसंख्या पोहोचली 20 वर. हाफ ट्रॅकर ऑन साईडला स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला पाठवून दिले, सीमा रेषेपार, शानदार स्ट्रोक, चौकार. आणि 4 बॉलची समाप्ती झाली आहे. धावसंख्या धाव प्रकार 24. अत्यावश्यक धावगती वाढत असताना हा चौकार येताना दिसतोय. डावखुऱ्या त्याचा बॅटर अल्पेश पाटील हा बॅटिंग करत असताना आणि बॅटिंग क्रीज मधून चांगल्या हालचाली दिसत आहेत, म्हणजेच आत्मविश्वास घेऊनच मैदानाच्या आतमध्ये ते उतरलेत. पुढचा बॉल राईट आर्मचा मारा, स्विंग अँड मिस. वेग चांगला होता, पुढे टाकण्याचा जरूर प्रयत्न होता, वेग तितकाच दिसलाय आणि हा डॉट बॉल, स्विंग अँड मिस. एकच शॉट सिलेक्शन करून क्रिकेट हा खेळ खेळला जात नाही, त्याकरता पडणाऱ्या चेंडूची वाट बघावी लागते आणि तदनंतर आपली कृती करावी लागते. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24. थोडासा उसळ घेणारा बॉल, हुक केलं जातं या चेंडूला, चेंडू जातोय लॉंग लेग रिजन मध्ये, 1 बाउन्स ओव्हर द रोप, मिळतील धावा 4, चौकार. खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं जामता राजा स्पोर्ट्स खारबाव आयोजित शिवसेना जिल्हा प्रमुख चषक 2026 या टेनिस क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये आम्ही स्वागत करतोय. श्री कालिका माता क्रीडांगण कालबार येथील या स्पर्धेला तुम्ही बघतायत, या मैदानावर तुम्ही या स्पर्धेला बघतायत. सुरू असलेल्या मॅच मध्ये प्रत्युत्तर देत असताना पसुवाई 7080 जय काफरोबा वेळे या टीमची धावसंख्या झाली आहे ती 28. आता 57 धावा बनवायच्या आहेत उरलेल्या 18 चेंडूंमध्ये. 18 मध्ये पाहिजेत 57 धावा. ड्रिंक्स मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंपर्यंत पोहोचवली जाते. शरीर पाण्यामुळे, मन सत्यामुळे आणि आत्मा हा ज्ञानामुळे सदैव पवित्र राहतोय, हे तुम्हा आम्हाला प्रत्येकाला ठाऊक आहे. आणि त्यामुळेच क्रिकेट जर खेळायचं असेल तर खेळाडूंनी जास्तीत जास्त पाणी हे प्यायलं पाहिजे आणि ते पाण्याची व्यवस्था केलं आहे. 2 षटकांकरता खर्च झालेला वेळ आहे तो 11 मिनिटांचा, म्हणजेच आणखीन जे 2 षटकं टाकायची आहेत त्यांच्याकरता वेळ आहे तुमच्याकडे 9 मिनिटांचा, हे तुमच्या लक्षात असू द्या. गोलंदाजी मार्गावर आता तिसरे षटक टाकण्याकरता प्रणय पाटील आलाय आणि समोर उजव्या हाताचा बॅटर स्ट्राईकिंगकडे आहे मिस्टर कुलदीप तळे. प्रणय पाटील आलेत गोलंदाजी मार्गावर. गोलंदाजी करताना कोण संघाकडून चांगली कामगिरी त्यांना करावी लागेल. 11 मिनिटांचा अवधी 2 षटकांकरता आपण खर्च केलेत. आता 12 मिनिटं झालेत. गोलंदाज तयार. रनअप मध्ये चुकला जाते गोलंदाज. फिल्डिंग आपण बघूया ऑन साईडला थोडंसं लॉंग ऑन. त्याच्यानंतर आपण बघतायत काऊ कॉर्नर मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक, स्कोअर लेग मध्ये शतरक्षकाला तैनात केलंय. बॅकवर्ड शॉर्ट लेग, शॉर्ट थर्ड मॅन, फॉरवर्ड पॉइंट, डीप एक्स्ट्रा कव्हर, अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण. ओ चांगला बॉल, पण पंच दाखवतात की हा वाईट बॉल आहे, कारण वाईट लाईनच्या बाहेरून टर्न होताना दिसला हा चेंडू, त्यामुळेच पंचांचा वाईट बॉलचा इशारा आलाय. पुन्हा चर्चा होतोय, चर्चा करतात ते खेळाडू. वाईट बॉल, अतिरिक्त धाव मिळाली. धावसंख्या पोहोचली 29 वर. स्कोअर मोज ऑन 29. एक धाव फार महत्वाची आहे आणि ती रोखणं गरजेचं, त्याकरता प्रयत्न गोलंदाज प्रणय पाटील करतायत. एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे, ज्ञान चांगलं आहे क्रिकेट या खेळाचं आणि त्याच्या हातामध्ये हा चेंडू आपण बघतोय.
सरळ बॅटने कव्हरच्या दिशेने कळून काढला जातो या चेंडूला. डीप मध्ये शतरक्षक तैनात आहेत. थ्रो करण्याआधी 2 धाव मिळतील असं वाटतंय आणि या 2 धावा बॅटर कुलदीप याच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धाबा लागल्या जात आहेत 31 धाबा. 31 धाबा. 17 चेंडू शिल्लक आहेत आणि 17 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता पाहिजेत अजूनही 54 धाबा. 17 मध्ये पाहिजे 54. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. पुन्हा आता कव्हरच्या दिशेने चेंडू गेलाय. शतरक्षक तिथे तैनात आहे. थ्रो करण्याआधी 2 धाव मिळतील असं वाटतंय. चांगलं तंत्र बॅटिंग करणाऱ्या टीमचं पाहायला मिळतोय. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जात आहेत 33 धाबा. 2.2 बॉलच्या समाप्तीनंतर 33 एक गडी बाद. पाहूया काय रणनीती असेल बॅटिंग करणाऱ्या टीमची. चर्चा तर सातत्याने ते करत आहेत. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करणाऱ्या टीम कडून सुद्धा चर्चा होताना दिसली. याआधी प्रमुख अस्त्र आहेत प्रणय. प्रमुख अस्त्र निकामी केलं जात आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. स्टँड अँड डिलिव्हर. सिक्सर. मध्ये जसं तुम्ही खेळाल जितकं तुम्ही खेळाल तसा फायदा तुमच्या टीमला होऊ शकतोय. षटकाराच्या मदतीने धावसंख्या वाढताना धाबा लागल्या जातात 39-45 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आपण बघतायत फसुवाई 7080 या टीमला. हाफ ट्रॅकर ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा बॉल होता. वाईट बॉलचा इशारा पंच प्रल्हाद पाटील आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. एक अतिरिक्त धाव मिळाली. धावसंख्या 40 पोटी. खूपच थोडंसं महागडं षटक होताना दिसतंय. त्यामुळेच गोलंदाजी करणाऱ्या संघाद्वारे ही चर्चा होतोय. मार्गदर्शन केलं जातंय. सल्ला दिला जातोय आणि तो सल्ला सकारात्मक जर असेल तर अर्थातच काम सुद्धा सकारात्मक होऊ शकतं आपल्या टीमच्या बाजूने. ऑफ स्टंपचा थोडासा बाहेर निघणारा बॉल होता. चेंडू जातोय स्क्वेअर इज थर्ड मॅन गॅलरीजनच्या दिशेने दणदण करत सीमारेषे पार. मिळतील धावा 4. शिवसेना जिल्हा प्रमुख चषक चौकार. चौकाराच्या साह्याने धावसंख्या झाली 44. 4 चेंडूंमध्ये 16 धाबा आतापर्यंत खर्च झालेत. महागडं षटक होतं प्रणय पाटील याचं आणि तितकाच चांगला प्रभाव बॅटिंग करत असताना कुलदीप थळे या बॅटरचा. ही इज प्लेइंग ऑन 29. 9 चेंडूंमध्ये 29 वर ते खेळत आहेत आणि संघाचे संकट मोचक बनत आहेत. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन खेळलं जातं या चेंडूला. ऑन साईडला मिड विकेट मध्ये शतरक्षक तैनात आहेत. थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली आणि 2 धाबा बॅटर कुलदीप पूर्ण करतायत. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धावसंख्या झाली आहे ती 46. व्यक्तिगत अशी 31 धावांची चांगली खेळी आपल्या टीम करता. म्हणजे झिरो बनण्याची संधी प्रत्येकाला असतं. आत्मविश्वासाने ते खेळी करतायत. ओव्हरस्टेपिंग करता शॉट म्हणजेच एक धाव पूर्ण आहे की नाही त्याची पाहणी करण्याकरता तिसऱ्या पंचांना आमंत्रण दिलंय. DRSची मागणी आहे. काल सुद्धा मी उल्लेख केला की माणसाने माणसांवर टाकलेला विश्वास जेव्हा तुटला ना तेव्हा दरवाजाचा जन्म झाला. त्या विश्वासाला देखील आघात झाला तेव्हा कुलुपाचा जन्म झाला आणि मग कुणाचाच कुणावर विश्वास राहिला नाही तेव्हा CCTVचा जन्म झाला. तसंच क्रिकेटच्या मैदानामध्ये आहे. दोन्ही टीमचा एकमेकांवर विश्वास राहिला नाही तेव्हा पंचांचा जन्म झाला आणि दोन्ही टीमचा पंचांवर विश्वास राहिला नाही तेव्हा DRSचा जन्म झालाय. आता DRSची मागणी केली. धाव पूर्ण आहे की नाही आणि ऑन फील्ड डिसिजन त्या ठिकाणी देत आहेत. कारण इथे जे काही कव्हरेज आहे ते कव्हरेज योग्य पद्धतीने नव्हतं. त्यामुळेच ऑन फील्ड डिसिजनवर आपल्याला पुढे जावं लागेल. 2 धाव मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धावसंख्या झाली
46 फॉर 1. एक गडी बाद 46. जशास तसं उत्तर देण्याचं काम करतायत. शॉर्ट बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. पुढे येऊन जोर कस खेळायचं होतं, ताकद लावली होती, ताकद गेली वाया. एक धाव तर मिळतोय. धावसंख्या झाली 47. 47. 85 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अजून जर आपण विचार केला इक्वेशन आणि सिच्युएशनचा तर 13 बॉल शिल्लक आहेत. 13 बॉलमध्ये जिंकण्याकरता 38 धाबांची आवश्यकता. 13 मध्ये पाहिजेत 38 धाबा. म्हणजेच हे षटक अजूनही संपत नाही. ओहो, वॉटर बॉल एजंट टेकन. महत्वपूर्ण खेळाडूला केलं जातं बाद. याच बरोबर 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफळकावर धावा लागल्या जात आहेत. प्रत्युत्तरा दाखल पसुवाई 7080 जय कापरोबा वेळे टीमच्या 47. आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 38 धावांची आवश्यकता. नुकताच बाजलेल्या फलंदाजाने किती धावा केल्या याची चर्चा आपण करणार आहोत एका शॉर्ट ब्रेक नंतर. आता खर्च झालेला वेळ जर आहे तो 20 मिनिटांचा. 20 मिनिटं क्लिअर झाले. 4 षटकांकरता ती 20 मिनिटं तुम्हाला दिली होती. 3 षटकं 20 मिनिटांमध्ये इथे टाकून पूर्ण झालेत. आता इक्वेशन आणि सिच्युएशन बघण्याआधी आपण बॅटर कुलदीपची चर्चा करूया. त्याने नेमकं काय केलं, त्याची कमजोरी ओळखत गोलंदाजाने ऑफ स्टंपच्या दिशेने मारा केला. लेग कटर चेंडू होता. बॅटचा हलकासा स्पर्श घेत चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेला आणि जो कुलदीप चांगल्या धावा आपल्या टीम करता बनवत होता. 10 चेंडूंमध्ये 31 धावांचं योगदान त्यांचं पाहायला मिळालं. 4 खणखणीत चौकार आणि एका बाजूला एका उत्तुंग षटकाराच्या मदतीनं त्यांनी त्या धावा बनवल्या होत्या. हवे दिवे येथून इंद्रजित पाटील हे सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा देत आहेत. थँक्यू सो मच इंद्रजित पाटील. वळी आपण मॅच कडे. ओहो, खडक 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 आवाजात बेधडक सिक्सर. मनोज धानवा याच्या ह्या षटकातील पहिल्याच बॉलवर जबरदस्त प्रहार करत असतानाच बॅटर अल्पेश पाटीलला आपण बघितलं. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 53. पुन्हा आता इक्वेशन आणि सिच्युएशन कडे नजर टाकूया. 11 बॉल शिल्लक आहेत. 11 बॉल मध्ये जिंकण्याकरता 32 धावांची गरज आहे. लढावं लागेल, करावं लागेल. लक्ष जे आहे त्या लक्ष्याचा पाठलाग करण्याकरता बॅटर तयार आहेत. बॉलरला सुद्धा तयार राहावं लागेल आणि त्या अनुषंगाने ब्लॉकहोल मध्ये चेंडू टाकला होता. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मधून थ्रो करण्याआधी हा थ्रो खराब होता. 2 धावा पळून पूर्ण केल्या. 3ऱ्या धाब्याची नोंद सुद्धा होईल. या 3 धावा होत आहेत पूर्ण. थोडासा दबाव आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमवर. हा दबाव न घेताना फिल्डिंग करणाऱ्या टीमला सुद्धा चांगलंच काम करावं लागेल. धावसंख्या 3 ने पुढे गेली. धावा लागल्या जात आहेत ते 56 धावा. 56 रन्स ऑन द बोर्ड. 56 धावा. आयुष्यभर उरून पुरणारी गोष्ट म्हणजेच कष्ट. इथे आता कष्ट करण्याची आवश्यकता आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमला, फिल्डिंग करणाऱ्या टीमला धावसंख्या झाली आहे ती 56. 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 चेंडूंमध्ये 29 धावांची आवश्यकता. प्रत्युत्तरा दाखल पसुवाई 7080 जय कापरोबा वेहळे या टीमला. काय करेल आता गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केला होता. ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे, विकेट टेकर गोलंदाज आहे. आत्मविश्वासाने ते जीसीएम मध्ये चालत असतात.
लेफ्ट आमचा मारा स्ट्रेट फटका स्ट्रेट लॉंग ऑन रिझन मध्ये एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही पाच नाही थेट 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 बॅटरला मिळते 6 धावांची भेट सिक्सर. कारण म्हणतात ना की आयुष्याचं गणित हे एका सूत्रावर अवलंबून असतं. कष्ट आणि आत्मविश्वास हे दोन्ही जेव्हा एकत्र येतात तेव्हा येणारा काळ हा दैदिप्यमान असा असतो. ओ स्विंग अँड मिस चांगली फ्लाईट दिली होती. वळण सुद्धा देताना दिसतात गोलंदाज आणि हा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू टाकला गेलाय यावेळेला मनोज धानवा याच्याद्वारे. हा डॉट बॉल. समीकरण आता असं झालंय 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 23 धावांची गरज आहे. सध्याची स्थिती धावफळकावर धावा 62 62. उसळ घेणारा बॉल आहे वाईट बॉलचा इशारा पंच भाऊ पाटील आणि प्रल्हाद पाटील सरांचा. 1 to ओव्हर. एक वॉर्निंग सुद्धा मिळेल कारण उसळी जास्त होती. डोक्यापेक्षाही जास्त वर जाणारा चेंडू आपण पाहिलाय. त्यामुळेच पुन्हा चर्चा केली जाते की गोलंदाजी कशी व्हायला पाहिजे कारण जास्तीत जास्त अभ्यास हा यष्टीरक्षकाचा असतो. आता दबाव दडपण वाढत चाललंय फिल्डिंग करणाऱ्या शिव चेरोबा कोण या संघावर. धावसंख्या धावफळकावर जर आपण बघितली तर धावा लागल्या जात आहेत. दॅट्स अ व्हाईट बॉलच आहे हा. और पिच बॉल वर केलाय हल्ला चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला. षटकर्णीशी वाढतोय संघाच्या धाव संख्येचा गल्ला. केलाय हल्ला वाढतोय गल्ला. शिल्लक आहेत आणि 7 चेंडूंमध्ये 16 धाबांची गरज आहे. एकूण धाव संख्या झाली आहे ती 69 69 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी बाद 69 धाबा. अजूनही मॅच काय संपला नाही. वापसी करण्याची संधी आहे फिल्डिंग करणाऱ्या शिव चेरोबा कोण या टीमला आणि ती क्षमता या ठिकाणी त्यांच्याकडे आहे. ते क्षमता या ठिकाणी त्यांना दाखवावी लागेल. तिसरे पंच निखिलेश बजागे या ठिकाणी उपस्थित आहेत. खूप चांगलं काम कालपासून ते करताना दिसत आहेत. कालच्या दिवसामध्ये आपण आतिश पाटील अलिमघर यांना पाहिलं होतं. आजच्या दिवसामध्ये प्रल्हाद पाटील हे सुद्धा अलिमघर येथून बिलॉंग करणारे पंच आपण या स्पर्धेमध्ये बघतोय. भाऊ पाटील खारबाव येथून बिलॉंग करणारे पंच आहेत. सर्वात अनुभवी पंच म्हणून भाऊ पाटील सरांकडे बघितलं जातं. टेनिस क्रिकेटमध्ये चांगला बोलबाला होता भाऊ पाटील सरांचा. 7 बॉल 16 धाबांची गरज आहे. 7 मध्ये 16. ओहो चेंडू पायावर आदळलाय. इम्पॅक्ट इन लाईन. विकेटचं पतन. बिग ब्लो मोठी विकेट. याच बरोबर तिसरा धक्का लागला गेलाय वेळी या टीमला. गॉन. सत्तावीस मिनिटं झालेत 4 षटकांकरता. त्यामुळेच 5व्या षटकामध्ये एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घाबा लागेल फिल्डिंग करणाऱ्या शिव चौरबा कोण या टीमला. थोडीशी चिंता वाढेल सुद्धा. 6 मध्ये पाहिजे 16 धाबा. एकूण धावसंख्या जर आपण बघितली तर ती आहे 69 69. लगेचच फिल्डिंग लावून घ्या. जास्त वेळ खर्च करू नका. अन्यथा अधिक जास्त वेळ जर तुम्ही खर्च केला तर मग 2 खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावे लागतील.
एक षटक एका षटकामध्ये जिंकण्याकरता 16 धाबांची गरज आहे. वॉट अ मॅच. 85 धावसंख्येचं टार्गेट आता चेस होईल असं वाटतंय. कालपासून विस्फोटक रूप धारण करणारे अनेक खेळाडू आपण बघितलं. पहिल्या इनिंगमध्ये हेमंत कराळे या बॅटरने शिव चेरोबा कोण संघाकडून खेळत असताना नाबाद 63 धाबांची झंझावती खेळी पेश केली, ज्या खेळीमध्ये 8 उत्तुंग षटकार आणि 2 खणखणीत चौकारांचा समावेश आपण बघितलाय. त्यात कुमार म्हात्रे यांनी सुद्धा चांगली साथ दिली होती आणि वन मॅन आर्मी अशी भूमिका हेमंतची दिसली. परंतु इथे एकटा कळून चालणार नाही, प्रत्येकाला चमकदार कामगिरी करावी लागेल. 11 खेळाडूंची युनिटी एकी जेव्हा आपली असते ना तेव्हाच आपण जिंकत असतो. इथे सुद्धा जिंकण्याकरता अनिकेत म्हात्रे या गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करावी लागेल शिव चेरोबा कोण संघाकडून खेळत असताना. कारण समोर आहेत पसुवाई 7080 जय कापरोबा वेहळे टीमचे खेळाडू. चला एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घेतलाय. जास्त वेळ खर्च करू नका. अनिकेत म्हात्रे तयार, समोर डावकुऱ्या हाताचा बॅटर तयार. या वेळेला वेळ घेतला होता गोलंदाजाने, आता वेळ घेतला फलंदाज अल्पेश पाटीलने. ओहो लोअर फुल टॉस बॉल आणि काय घडलं बघूया. इथे एक धाव मिळाली लेग बाईच्या रूपाने. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पुढे जाताना धाबा लागल्या जात आहेत त्या 70 धाबा. 5 बॉल शिल्लक आहेत आणि 5 बॉल मध्ये जिंकण्याकरता 15 धाबांची गरज आहे. रोमहर्षक असा सामना प्रेक्षकांच्या भेटी करता आलाय. इथे जर मैदानावर तुम्ही आला नसाल तर UCN लाईव्ह या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा आणि घर बसल्या या मॅचचा आनंद घ्या. अतिशय चांगली यूट्यूब वाहिनी आपल्याला बघायला मिळतोय. प्रोपरेटर म्हणून विजयजी पाटील, कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये प्रज्वल पाटील, ऑपरेटर म्हणून कालच्या दिवसामध्ये जिग्नेश पाटील यांना बघितलं होतं. मार्श पाटील, दक्ष पाटील हे सुद्धा चांगलं काम करतायत. तर DJ श्री साऊंड डुंगा यांच्याकडून सुद्धा चांगलं काम होतोय. शुभम पाटील आणि वंश भोईर हे चांगलं ऑपरेट करतायत. 5 बॉल शिल्लक आहेत, 5 मध्ये पाहिजेत 15. 5 चेंडू 15ची गरज आहे. बॅटर त्या ठिकाणी अजून तयारीत नव्हते, थोडंसं प्रेशर मध्ये खेळताना दिसून आलेलं बॅटर. स्ट्राईक इनकडे अनिकेत पाटील. धावसंख्येची रंगरंगोटी करण्याकरता केला जातो प्रयत्न, तो असफल ठरलाय. विकेट जाते, अनिकेत म्हात्रेने टिपलाय, अनिकेत म्हात्रेने घेतलाय अनिकेत पाटीलचा बळी आणि तो आलाय कामी. विकेटचं पतन. धावसंख्या धावपळकावर 70 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. 4 गडी बाद 70 धाबा. 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 बॉल मध्ये जिंकण्याकरता 15 धाबांची गरज आहे. 4 मध्ये पाहिजेत 15. आता करावंच लागेल बॅटरला आणि बॅटर म्हणून कुंदन पाटील क्रमांक 6 वर खेळण्याकरता येत आहेत. इथे करावंच लागेल, लढावंच लागेल. आयुष्यामध्ये सुद्धा आपल्या आयुष्याची रंगरंगोटी आपल्याला करावी लागतं. कारण आयुष्यामधील आपण जीवनामध्ये ठरवलेले सर्व प्लॅन रद्द करणारा महारथी म्हणजेच मृत्यू आहे. तो कधीही कुणाला येऊ शकतो. त्यामुळेच आपण पाहिलेली स्वप्न कशी पूर्ण होतील याकडे आपलं लक्ष पाहिजे. स्वप्न ही मोफतच असतात, परंतु पाठलाग करताना भरपूर संघर्ष, भरपूर मेहनत करावी लागतोय. लागलाय फ्लाय स्लिपच्या दिशेने चेंडू वेगाने जातोय आणि याच बरोबर थर्ड मॅन क्षेत्राच्या बाहेर जात असताना मिळतील धावा 4. शिवसेना जिल्हा प्रमुख चषक चौकार. गोलंदाजाने की फ्लाय स्लिप मध्ये झेल टिपेल हा क्षेत्ररक्षक. कारण नशिबाचा आणि मनाचं कधीच जुळत नाही. कारण जे मनात असतं ते नशिबात नसतं.
एक चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता वाढत असताना धाबा लागल्या जातात 74. 3 बॉल शिल्लक आहेत आणि 3 बॉल मध्ये जिंकण्याकरता 11 धाब्याची गरज आहे. 3 मध्ये पाहिजेत 11. व्हॉट मॅच, चांगला कडक मॅच होतोय. अनिकेत मात्र तयार, परंतु बॅटर सुद्धा तयार. स्टँड अँड डिलिव्हर, खेचलाय षटकार. पलटवार, कारण 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये पाहिजे जिंकण्याकरता 5 धाबा. धाव संख्या 6 ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जातात 80. 8-0. जबरदस्त पाठलाग केलाय, करायला घेतलाय प्रत्युत्तरा दाखल वेळले या टीमने. परंतु अजूनही आत्मविश्वास नावाचा मित्र आहे जो साथ देऊ शकतोय गोलंदाज अनिकेत म्हात्रेला. 2 मध्ये पाहिजेत 5. मॅच संपला नाही. चांगली कामगिरी आपल्या टीम करता करावी लागेल, कारण या ठिकाणी बरेच लोक असतात, बरेच लोक तुमचे चाहते असतात, त्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असतो. 2 मध्ये पाहिजेत 5. स्ट्राईक इनकडे बॅटर आहे कुंदन पाटील. क्रमांक 6 वर येऊन तळातील फलंदाजाने अफलातून बॅटिंग केली आहे आपल्या टीम करता. हा चेंडू पायावर आदळतोय, ब्लाइंड स्ट्रोक. ऑफ स्टमर शपवून अगोदरच हत्यार फिरवलं होतं, वार काय होताना दिसत नाही. लेग बाईचा इशारा. धावसंख्या 1 ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जातात 81. 81. 1 बॉल आणि एका बॉल मध्ये जिंकण्याकरता पाहिजे 4. काय गोलंदाज करेल वार की फलंदाज करेल वार? अतिथी कक्षामध्ये दाखल होताना दिसत आहेत हेमंत भालेकर, शिवसेना गण सचिव पायगाव यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. हेमंत सरांचं आम्ही स्वागत करतोय. वेलकम. वळूया आपण मॅच कडे. काय चांगले रंग भरलेत, गोलंदाजाने रंग भरलेत, फलंदाजाने रंग भरलेत. अजूनही प्रेक्षक अंदाज बांधू शकत नाही या मॅचला कोण जिंकेल. दोन्ही टीमचे सपोर्टर्स आहेत, ते सुद्धा थोडेसे शांत बसलेत. 1 बॉल पाहिजे 4. स्ट्राईक इनकडे बॅटर आपण बघतोय अल्पेश पाटील, क्रमांक 3 वर आलेला खेळाडू आहे. 1 षटकार, 2 चौकार त्यांनी ठोकलेत. चांगली भूमिका आहे. व्यक्तिगत अशा 17 धावसंख्येवर तो खेळतोय. 1 मध्ये 4 धाब्याची आवश्यकता. व्हॉट मॅच, चांगला मॅच बनवावा लागेल गोलंदाजाला. शिवसेना जिल्हा प्रमुख चषक 2026चा हा रणसंग्राम, हा महासंग्राम. ओहो, चांगला बॉल, गुड डिलिव्हरी. अनिकेत म्हात्रे याच्या शेवटच्या चेंडूवर 4 धाबांची गरज असताना चांगला चेंडू टाकून रोखलंय. पसुआई 7080 जय कापरोबा वेळे या टीमला. कॉंग्रॅच्युलेशन शिवचरोबा कोण टीम. टॉससाठी कडे आणि मेहनत मॅच नो डाऊट ज्याने अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली होती. नाबाद 63 धावांचं